खोपोली नाव घेताच डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं हाच तो गगनगिरी महाराजांचा मठ. मठात प्रवेश करताच इथली शांतता, पवित्रता आणि पाताळगंगेचं खळखळणारं पाणी सगळा थकवा विसरायला भाग पाडते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि याच भूमीत थोर संत गगनगिरी महाराजांचाही जन्म झाला. संतांनी नेहमीच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले आणि म्हणूनच या डोंगरांच्या मध्ये हिरव्यागार झाडांच्या सावलीखाली येताच मन अगदी तृप्त होऊन जातं. गुहेपर्यंत जाण्याच्या प्रवासात गौमातांना नमस्कार नक्की करा. प्रति केदारनाथांच्या या मंदिरात नतमस्तक झाल्यावर वळणावरील रस्ता पार करत तुम्ही पोहोचता महाराजांच्या गुहेमध्ये आणि याच गुहेमध्ये महाराजांनी योग साधना केली. म्हणूनच की काय इथली शांतता, डोंगरावरून दिसणारं मोहक दृश्य मनातील सगळा थकवा नाहीसा करतं. मन शांतीच्या या प्रवासात महाराजांचे विचार आणि शिकवण आत्मसात करून वेळ होते प्रसाद ग्रहण करायची. मन भरून आणि पोट भरून प्रसाद ग्रहण केल्यावर परतीच्या प्रवासाला अगदी तुम्ही प्रसन्न मनाने बाहेर पडता. म्हणूनच की काय हा आश्रम आज लाखो भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे.